Yes, chemical reactions of alkanes. 11th. And under that, previous lecture was chlorination. Chlorination in presence of UV light. Chlorination in presence of UV light. It was a radical mechanism. Okay, chlorine radical आत, हायड्रोजन रॅडिकल बाहेर. सबस्टिट्यूशन रिॲक्शन. इट वॉज सबस्टिट्यूशन, पण रॅडिकल फॉर्ममध्ये. क्लोरीन रॅडिकल आत, हायड्रोजन रॅडिकल त्याचा इलेक्ट्रॉन घेऊन बाहेर. तसं ब्रोमिनेशन हे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. म्हणजे काय, इलेक्ट्रोफाईल तयार कसा होतो. ओके, तर बघा, ब्रोमिन म्हणजे रिॲक्शन बेसिकली काय असते. रिॲक्शन बेसिकली काय असते. अल्केन फॉर एक्झाम्पल मिथेन प्लस ब्रोमिन आणि ॲरोवर काय लिहिलेलं असतं ॲनहायड्रस. अनहायड्रस नाही बरं का, ॲनहायड्रस म्हणजे मॉइश्चर पण नाही पाहिजे. ॲनहायड्रस AlBr3 आणि सबस्टिट्यूशन रिॲक्शन हायड्रोजन ॲटम रिप्लेस्ड बाय अशी जी असते. आपण ते एक्झाम्पल बघणारच आहोत. थोडक्यात इथं कोपऱ्यात उल्लेख केला. हा मिथेनचं रिप्रेझेंटेशन आहे. तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. मग तो इलेक्ट्रोफाईल म्हणजे नेमका रिएजंट कसा तयार होतो, कुठून येत, कसा. ओके, तर AlCl3 किंवा AlBr3. आता ब्रोमिनेशन म्हटल्यानंतर AlCl3च्या ऐवजी AlBr3. चला मी इथं ब्रोमिन लिहून टाकतो. AlCl3 ॲनहायड्रसला होणार नाही असं नाही. AlBr3ला प्रिफरन्स. ॲनहायड्रस हे फार महत्त्वाचं आहे. ॲनहायड्रस AlBr3 म्हणजे मॉइश्चर पण नाही पाहिजे. आता ॲनहायड्रस घेतलं असतं तर काय झालं असतं सांगतो. त्याच्या आधी बघा इथं काय होतं. हे ब्रोमिन. आता ब्रोमिन एलिमेंटल फॉर्ममध्ये बघितलं तर कुठलाही हॅलोजन आउटरमोस्ट शेलमध्ये 3 लोन पेअर्स अँड 1 अनपेअर्ड आणि त्यामुळं रुटीन व्हॅलन्सी हॅलोजनची 1 जसं HCl HBr नाही का, म्हणजे 3 लोन पेअर्स असतातच आउटरमोस्ट शेलमध्ये. मग 3 लोन पेअर्स आणि 1 अनपेअर्ड. तसं ह्या ब्रोमिनचे 3 लोन पेअर्स 1 अनपेअर्ड म्हणजे हा कोव्हॅलेंट बॉन्ड झाला हा ब्रोमिन. आणि ॲनहायड्रस AlBr3 किंवा ॲनहायड्रस AlCl3 कोणी चालेल. त्याच्यामध्ये काय आहे बरं, इनकम्प्लीट ऑक्टेट नाही का. ॲल्युमिनियमच्या इन द आउटरमोस्ट शेल ऑफ ॲल्युमिनियम 6 इलेक्ट्रॉन्स. आता याचे 3 लोन पेअर्स आहेत, दाखवलेले नाहीत प्रत्येक वेळेला. इथे दाखवलेत एका ठिकाणी फक्त. क्लोरीन किंवा ब्रोमिन कोणी चालेल. प्रत्येक त्याचे रोल नाही आहे डायरेक्ट, त्यामुळे नाही दाखवले. तर या दोन्हीपैकी एक समजा हा ब्रोमिन. ह्या ब्रोमिनची इलेक्ट्रॉन पेअर आणि हा एम्प्टी ऑर्बिटल. कारण कॅपॅसिटी टू होल्ड इज 8. इनकम्प्लीट ऑक्टेटचं एक्झाम्पल आहे. त्यामुळे इट कॅन ॲक्सेप्ट होल्ड लोन पेअर फ्रॉम अदर इफ मेड अवेलेबल. त्याप्रमाणे ही लोन पेअर आणि हा ॲल्युमिनियम. आणि त्यामुळं मग काय होईल तर ते इथं शॉर्टमध्ये दाखवतं. म्हणजे ही लोन पेअर आणि हा ॲल्युमिनियम. आणि त्यामुळे मग काय झालं बघा, हा ब्रोमिन. ओके, हा Br2 मधला ब्रोमिन आणि हे 2 लोन पेअर आणि आता एक लोन पेअर शेड पेअर झाली ॲल्युमिनियम बरोबर. ओके, त्याचे हे AlBr3 किंवा AlCl3. इथे AlCl3 दाखवलं आहे. ओके, किंवा AlBr3 हे असं झालं. मग लोन पेअर आहे ती शेड पेअर झाली म्हणजे इथं पॉझिटिव्ह चार्ज. आता इथं पॉझिटिव्ह चार्ज याचा अर्थ हा मोर इलेक्ट्रॉन डेफिशियंट. तर हा मोर इलेक्ट्रॉन डेफिशियंट झाला म्हणजे काय होणार बरं, इथे हेट्रोलिसिस होणार, हेटेरोलायटिक ब्रेकिंग होणार. आता हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे आणि याचा जर हेटेरोलायटिक ब्रेकिंग होणार आहे याचा अर्थ ही इलेक्ट्रॉन पेअर इकडे ब्रोमिनकडे जाणार आणि ही इलेक्ट्रॉन पेअर इकडे ब्रोमिनकडे जाणार याचा अर्थ नाही का. मग ही शेड पेअर झाली नाही का, इथं दाखवलं ॲल्युमिनियम बरोबर. थोडक्यात लिहू शकतो मी इथं पटपट. ओके, झटपट लिहितो. ओके, आणि हा ॲल्युमिनियम AlBr3 किंवा AlCl3. ओके, इथं शेअरिंग झालं. हे ब्रोमिन इथं 2 लोन पेअर्स आहेतच त्यामुळं प्लस चार्ज आला. मग हा ब्रोमिन. मग आता हा प्लस चार्ज आला त्यामुळं मग ही शेड पेअर आहे ती इकडं राहणार या ब्रोमिनकडे. आणि त्यामुळं काय होणार तर हा ब्रोमिन त्याची शेड पेअर ही या ब्रोमिनकडे गेली म्हणजे ही शेड पेअर ॲल्युमिनियमकडे गेली नाही का. म्हणजेच इथं ही शेड पेअर इकडं ब्रोमिनकडे गेली आणि त्यामुळं मग ओव्हरऑल काय झालं नाही का,
ही जी शेड पेअर आहे ही या ब्रोमिनकडे गेली, त्यामुळं आणि हे AlBr3 किंवा AlCl3 कोण असेल ते काय झालं तर दिस शेड पेअर, पुन्हा सांगतो दिस शेड पेअर म्हणजे ही लोन पेअर आहे ती पहिला शेड पेअर झाली, त्यामुळं या ब्रोमिनवर पॉझिटिव्ह चार्ज आला नाही का. ही लोन पेअर आहे ती शेड पेअर झाली इथं, त्यामुळं या ब्रोमिनवर पॉझिटिव्ह चार्ज, त्यामुळं हा मोर पोलार झाला हा. नाहीतर ब्रोमिनमध्ये हेट्रोलायटिक ब्रेकिंग झालंच नाही, होणार नाही, बिकॉज शेड पेअर इज बिटवीन टू सेम ॲटम्स. मग त्यांच्यात हेट्रोलिसिस कसं होईल इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3. तो इनकम्प्लीट ऑक्टेटचा एक्झाम्पल असल्यामुळं या दोन्हीपैकी एक, फॉर एक्झाम्पल हा असू द्याचा, ही लोन पेअर इज शेड विथ ॲल्युमिनियम. मग ही लोन पेअर जेव्हा शेड पेअर होईल त्यावेळेला या ब्रोमिनवर पॉझिटिव्ह चार्ज आला म्हणजे मोर इलेक्ट्रॉन डेफिशियंट, त्यामुळं मग ही शेड पेअर हेट्रोलायटिकली ब्रेक होणार आणि ती हेट्रोलायटिकली ब्रेक झाला तर ती या ब्रोमिनकडे जाणार इलेक्ट्रॉन डेफिशियंटवाल्या. म्हणजे हा ब्रोमिनचं काय होणार, म्हणजे या ब्रोमिनचं काय होणार तर तो एम्प्टी, तर तो नेहमीचे लोन पेअर तीन आहेत ते आहेतच, पण शेड पेअर आहे ती पूर्ण त्या ब्रोमिनकडे गेली, त्यामुळे हा झाला ब्रोमिन प्लस आणि उरलेलं नाही का ही शेड पेअर या ब्रोमिनकडे राहिली आणि त्यामुळे उरलेलं काय आहे तर हे ब्रोमिन आणि हे आधीचे AlBr3 किंवा AlCl3 जे असतील ते, समजा AlBr3 असतील तर मग आणि हा ब्रोमिन AlBr4 मायनस असं झालं. आता हा जो आहे ना पॉझिटिव्हली चार्ज ब्रोमिन तयार झाला, दिस इज इलेक्ट्रोफाईल. दिस इज इलेक्ट्रोफाईल म्हणजे जिथं हेट्रोलिसिस तयार झालं, त्यामुळे यांचं काय झालं ते इथं लिहितो बघा, Br प्लस, कारण का 3 लोन पेअर्स आहेत ते तशाच राहिल्या, बट दिस शेड पेअर गोज टू ब्रोमिन, दिस ब्रोमिन प्लस हा ब्रोमिन आणि हे मी AlCl3 लिहिलं आहे. नॉर्मली ब्रोमिनच्या वेळेला AlBr3 वापरतात, म्हणजे AlCl3 होणार नाही असं नाही, मग AlCl3Br किंवा ब्रोमिन असते तर AlBr4 काही. ओके, तर मी समजा ब्रोमिन आहे तसं समजून सोपं करण्यासाठी AlBr4 मायनस म्हणजे हा काय तयार झाला Br प्लस म्हणजे इलेक्ट्रोफाईल. बघा ह्या गोष्टी समजून घ्या. परत ह्या पुढं वेगवेगळ्या निमित्ताने हे किंवा याच्यासारखे दुसरे एक्झाम्पल्स येत राहतात, त्यावेळेला मग एवढंच सांगितलेलं त्यावेळेला उपयोग होतो, त्यावेळेला मग कमी वेळात पटपट पुढं जाता येतं. त्यामुळं ब्रोमिन मॉलिक्यूल शेड पेअर इज बिटवीन टू सेम ॲटम्स असं असूनसुद्धा त्याच्यातून Br प्लस फॉर्ममध्ये ब्रोमिन म्हणजे इलेक्ट्रोफाईल फॉर्ममध्ये ब्रोमिन मिळतो बिकॉज ऑफ अनहायड्रस AlBr3 और AlCl3. त्याची थोडे मेकॅनिझम सांगितली मी आणि मग तो इलेक्ट्रोफाईल फॉर एक्झाम्पल Br प्लस इन दिस केस आणि हा अल्केन मिथेनचं रिप्रेझेंटेशन काढलं आहे, तो इलेक्ट्रोफाईल म्हणजे आता इथं Br प्लस, तो Br प्लस आत आणि हा हायड्रोजन इलेक्ट्रॉन पेअर सोडून H प्लस फॉर्ममध्ये बाहेर. त्याचं मी सेपरेट इथं पुन्हा लिहून दाखवतो. तर पुन्हा पहिल्यांदा ही स्टेप समजून घ्या की नॉर्मली नाहीतरी ब्रोमिन असेल आणि इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन कसं काय, कारण का इलेक्ट्रॉन पेअर इफ इट इज शेड बिटवीन टू सेम ॲटम्स तर त्याचं होमोलायटिक ब्रेकिंगची टेंडन्सी जास्त असायला पाहिजे असं आपला समज आहे, जसं क्लोरीनचं बट इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट. पण ब्रोमिन इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlBr3 और समटाइम्स इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस महत्त्वाचं आहे बरं का. काय होतं तर असं होतं की ही जी 3 लोन पेअरमधली एक लोन पेअर शेड पेअर झाली तर इकडची शेड पेअर पोलॅरिटी वाढल्यामुळं हेट्रोलायटिकली ब्रेक होते आणि त्यामुळं मग हा ब्रोमिन Br प्लस फॉर्ममध्ये तयार झाला. हे लक्षात फक्त आलं का बघा. मग हे असं काढून दाखवलं एकदा की परत प्रत्येक वेळेला असं करत बसायचं नसतं काही नोट्समध्ये परीक्षेत समजण्यासाठी, आणि या टाईपच्या मग अनेक गोष्टी असतात त्या मग पटपट सांगता येतात. आता हेच तुम्हाला आणखी आत्ताच सांगून ठेवतो की अनहायड्रस का, मी तो एक मुद्दा क्लिअर करतो. समजा मॉइश्चर असतं वॉटर स्मॉल अमाऊंट ऑफ, तर तसं ही लोन पेअर इकडं शेड पेअर फॉर्ममध्ये, त्याच्याऐवजी ऑक्सिजनचीच लोन पेअर इकडं शेड पेअर झाली असते आणि मग याची ॲक्टिव्हिटी या कारणासाठी म्हणजे ब्रोमिनचं पासून Br प्लस मिळवण्यासाठी जे वापर याचा व्हायचा आहे दॅट वूड नॉट टेक प्लेस. दॅट पॉईंट ऑफ व्ह्यू इट्स इफिशियन्सी फॉर दिस पर्पज conversion of this Br2 into Br plus to obtain electrophile bromine in the form of electrophile नाही का, इलेक्ट्रॉन डेफिशियंट इलेक्ट्रोफाईल, ते पर्पज इट विल नॉट बी सॉल्व्ड. आणि जर मॉइश्चर असेल तर ते ऑक्सिजनवरची लोन पेअर शेअर होईल, त्यामुळे मग तो ऑक्टेट कंप्लीट होईल आणि त्यामुळे हे होणार नाही. म्हणून अनहायड्रस असं छोट्या छोट्या गोष्टी असतात. नाही तर अनहायड्रस कंडिशन विसरू नका, असं केमिस्ट्रीचा अभ्यास करायचा नसतो.
आता उद्या मागे जी आपण क्लोरिनेशनची रिॲक्शन बघितली तर ती क्लोरिनेशन ऑफ अल्केन्स, UV लाईट, रॅडिकल मेकॅनिझम, प्रिव्हियस लेक्चर बघा. तर तिथं क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ अॅनहायड्रस AlCl3 जर असेल, सांगून ठेवतो जस्ट फास्ट आता, अॅनहायड्रस, तर तिथं पण क्लोरीन इन द फॉर्म ऑफ Cl+ तयार होणार. मग तिथं पण अटॅक करणार तो इलेक्ट्रोफाईल फॉर्ममध्येच अटॅक करणार. पण नॉर्मली क्लोरिनेशनला आपण क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट, अल्ट्राव्हायोलेट लाईट वापर, तिथं रॅडिकल्स तयार होतात आणि क्लोरीन रॅडिकल रिॲक्ट होतो सिंगल. ओके, ते प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलं आपण. पण ब्रोमिनेशन तसं नाही आहे. ब्रोमिनेशनला मुद्दाम मी थोडंसं रिपीट करतो आहे किंवा थोडं 1-2-4 मिनटं जास्त वेळ लावतो आहे. काही पुढं मग 11वी-12वीमध्ये या टाईपच्या एक्झाम्पल्समध्ये मग तिथं जरा 20-20 करायचं. बिकॉज ऑफ अॅनहायड्रस AlBr3 ऑर अॅनहायड्रस AlCl3, इनकम्प्लीट ऑक्टेटचं एक्झाम्पल आहे. हे सगळं आता सांगितलं की ब्रोमिन इन द फॉर्म ऑफ Br+, मग क्लोरीन वापरलं असं तरीसुद्धा Cl+ मिळणार. ओके, हो. आणि मग ॲरोमॅटिक, आता हिंट देऊन ठेवतो, ॲरोमॅटिक कंपाऊंड्स, बेन्झिनची रिॲक्शन 11वीतच. क्लोरीन UV लाईट अशी पण रिॲक्शन आहे बेन्झिन बरोबर, आणि क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ अॅनहायड्रस AlCl3 अशी पण रिॲक्शन आहे बेन्झिन बरोबर. सांगून ठेवलं फक्त हिंट. ओके, कुठेतरी लिहून ठेवा. ओके, काय हरकत नाही. आणि मग थोडं फक्त एखादं एक्झाम्पल इथं लिहून मेजर पार्ट यातला कन्सेप्च्युअली समजून घेण्याचा संपला की आपल्या लक्षात आलं की इन प्रेझेन्स ऑफ अॅनहायड्रस AlBr3 ब्रोमिन गिव्स Br+, आणि मग तो Br+ अल्केन बरोबर रिॲक्ट होतो, फॉर एक्झाम्पल मिथेन. आणि मग ती रिॲक्शन थोडक्यात लिहून दाखवतो. सोपं झालं का? ते बोर्डवरचं पुसून थोडक्यात लिहून दाखवतो. येस. आणि आता असं बघितलं आपण ब्रोमिनेशन ऑफ अल्केन्स, दॅट इज इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आणि मग लिहिताना नॉर्मली कसं लिहितो, समजा मिथेन, इथेन कोण असेल तो, मी आता मिथेन घेतलं आहे, तर लिहिताना कसं लिहितात, सबस्टिट्यूशन रिॲक्शन, ब्रोमिन आणि इकडचा हायड्रोजन होता तो बाहेर गेला, सबस्टिट्यूशन हायड्रोजन HBr, आणि मिथाईल ब्रोमाइड किंवा ब्रोमोमिथेन, ते ठीक आहे. पण आम्हाला MCQ वगैरे त्या अँगलही माहीत पाहिजे की ब्रोमिन असला तरी ब्रोमिन इन प्रेझेन्स ऑफ अॅनहायड्रस AlBr3 हा ॲक्च्युली मिथेन प्लस ब्रोमिन इन प्रेझेन्स ऑफ AlBr3 म्हणजे ॲक्च्युअल रिएजंट मिथेनवर कुठला अटॅक केला, त्या या दोघांच्या इंट्रॅक्शनमधून तयार झालेला Br+, ब्रोमोनियम आयन म्हणा, इलेक्ट्रोफिलिक रिएजंट, आणि मग हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H+, म्हणजेच तो ब्रोमिन Br+ फॉर्ममध्ये बाहेर आला तर हा हायड्रोजन इलेक्ट्रॉन पेअर सोडून H+ फॉर्ममध्ये बाहेर जातो, आणि मग तिथं ब्रोमिन येतो, इलेक्ट्रॉन पेअर आहेच तिथं. म्हणजे Br+ फॉर्ममध्ये ब्रोमिन आत आणि हायड्रोजन H+ फॉर्ममध्ये बाहेर. सो एक इलेक्ट्रोफाईल ब्रोमिन Br+ फॉर्ममध्ये आत, हायड्रोजन H+ फॉर्ममध्ये बाहेर इलेक्ट्रॉन पेअर सोडून, म्हणजे सबस्टिट्यूशन ऑफ इलेक्ट्रोफाईल्स, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आणि म्हणून मग हे असं झालं, Br ते इलेक्ट्रॉन पेअर आता कार्बन आणि ब्रोमिनमध्ये शेअर झाली आणि हायड्रोजन इलेक्ट्रॉन पेअर सोडून आला शेअर्ड H+. मग इथं बाजूला हा तयार होतो आहे म्हणजे AlBr4- होता नाही का, AlBr4- मायनस निगेटिव्ह चार्ज, आणि हा बाहेर आलेला H+. सो इट विल पुल ब्रोमिन इन द फॉर्म ऑफ Br-. प्रत्येकाची ॲफिनिटी वेगळी असते, निगेटिव्ह चार्ज, आणि म्हणून परत AlBr3 प्लस HBr असं ते अशी ती सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे, लक्षात घ्या. हे ब्रोमिनेशन ऑफ अल्केन्स असं असतं. उद्या मग गुगली म्हणून आपण क्लोरिनेशन ऑफ अल्केन्समध्ये इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट, रॅडिकल मेकॅनिझम प्रिव्हियस लेक्चरमध्ये सांगितलं. पण तिकडं जर अॅनहायड्रस AlCl3 किंवा AlBr3 म्हटलं तर त्याचंही असंच होणार, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आणि ॲरोमॅटिक टॉपिक पुढे येणार आहे, त्याच्यामध्ये मी मुद्दाम सांगतो, म्हणजे बेन्झिनचा तो त्यावेळेला क्लिअर होईलच. पण त्याचा बेस आत्ताच तयार झाला ना, त्यामुळं त्यावेळेच्या अभ्यासाचं बऱ्याच गोष्टी आत्ताच क्लिअर झाल्या की बेन्झिनची रिॲक्शन क्लोरीनबरोबर UV लाईटच्या प्रेझेन्समध्ये वेगळे प्रोडक्ट्स आहेत आणि अॅनहायड्रस AlBr3च्या प्रेझेन्समध्ये वेगळे प्रोडक्ट आहेत किंवा AlCl3. असं का? तर त्याचं कारणच आहे की बाबा क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ UV लाईट रॅडिकल्स तयार देतो नाही का, रॅडिकल्स देतो,
आणि क्लोरीन इन प्रेझन्स ऑफ अॅनायड्रस AlCl3 Cl प्लस इलेक्ट्रोफिलिक रिएजंट देतो. हा फरक आहे. तर हे त्यानिमित्ताने असं माहीत असावं किंवा अभ्यास असा करायचा असतो.